काल माझा पहिला दिवस होता आणि दुपारी संध्याकाळी मला असं झालं की कशाला मी ह्याच्यात पडलो. पण त्यांच्यासाठी ते इतकं सोपं आहे आणि आपल्यासाठी ते पेशन्स आहे. आज दुसरा दिवस. आज हे सगळी ट्रीटमेंट झालं. तुम्हाला सांगतो, एक तर ज्या एखाद्या कैद्याला तिहारमधून बाहेर पडल्यावर किंवा एखाद्या विद्यार्थ्याला बोर्डाची परीक्षा झाल्यावर किंवा रिझल्ट लागल्यावर, रिझल्ट यायचा आहे पण परीक्षा झाल्यानंतर किंवा कसं हायसं वाटतं, एखादा डोंगर चढून गेल्यानंतर जेवढा आनंद होऊ शकतो तेवढा आम्हाला झालेला आहे, हायसं झालेलं आहे. मला खूप वाटत होतं माझे उत्तम केस आहेत, मजबूत आणि हे, पण एका पॉईंटला ते जातात. तुम्ही ज्या पद्धतीनं पेशंटची काळजी घेताना ती जी आस्था, एकूण वेलकमिंग, अत्यंत पॉझिटिव्ह. पण आता या हेअरफॉलमुळं काय आहे की 30-35 40चा माणसाचा केस आहे तर तो अननेसेसरीली 50चा 55चा दिसतो. तुमचा लुक विथ द एज असणं, तुमच्या वयाला अनुसरून असतं. लोकांचा कॉन्फ्लिक्टचा त्रास असतो तो असतो आणि ते मॅटर करतं. मात्र आपली GFC PRP तयार झालेली. अरे वा. आपण आता ती ज्या क्षणाची मी वाट बघतोय की ज्या भीतीच्या मी एका त्या टनेलमध्ये आता जायचं आहे की ज्याचं मला सारख्याच वाट लक 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 आता मी ती PRP करून घेऊयात. PRP करू. नमस्कार. आज आपल्यासोबत ऋषिकेश जोशी सर आहेत. 11 महिने झाले आज त्यांच्या ट्रान्सप्लांटला. सरांच्या व्यस्त शेड्यूलमुळं सर सापडतच नव्हते, पण आज सरांना पकडून आणले. आज सर सापडले. नुकतंच सरांचं एक नाटक रिलीज झालेलं आहे, गोष्ट संयुक्त मानापमानाची. मी बघणार आहे. नाटक वगैरे हे माझ्या आयुष्यातला भाग नसून मूवीज वगैरे ठीक आहे, पण आता सर्व दिग्दर्शक कलाकार मंडळींच्या सोबत राहून राहून आता मला सुद्धा ट्रेस येतोय. नुकताच मी सूर्याचे पिल्ले पण बघितला आणि हे पण बघणार आहे. तर आपण आज थोड्याशा वेगळ्या विषयावर चर्चा करून सरांचं मत जाणून घेऊयात, त्यांचा अनुभव जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. तर अशा प्रकारे तुम्ही आमच्या तावडीत परत एकदा आलेले आहात. मला फार इच्छा असते तुमच्या तावडीत सापडायची आणि तुम्ही तसे मुंबईत मोक्याच्या ठिकाणी आहात, पण म्हणजे की माणूस बरोबर या इकडे ह्या तुमची तावडी जी आहे त्याच्यात व्यवस्थित तो अडकू शकतो. पण ते आपल्या वेळा जोडल्या नाहीत आणि काहीही काम नसताना सहज येऊन चहा प्यायला गप्पा मारायचं ठिकाण म्हणून सुद्धा मी येऊ शकतो. फक्त ते तुमचा आंतरराष्ट्रीय सगळा हे आहे, म्हणजे व्याप आहे आणि प्रवास आहे तुमचा. आम्ही काय आम्ही भटक्या विमुक्त जातीत ना, आमच्या वेळा कुठल्या फिक्स आहेत ना काय आहेत. आम्ही आलो की तुम्ही असले पाहिजे, तो योग यायला पाहिजे. तुम्ही उगाच देवळात गेलात आणि देव तिथं असलेच असं नाही. आम्ही काय करणार? नाही, असं नाही. हा तुमचा मोठेपणा आहे खरं तर. कसला मोठेपणा आलाय? साधा माणूस आहे मी. मोठे तुम्ही डॉक्टर. नाही, असं काही नाही. आपण आपली ओळख दुसऱ्यांकडून ओळखून घेतो. आपण स्वतः कधी आपली ओळखच पारखत नाही. हल्ली या 2024 मध्ये मी तो फार अभ्यास केला की आपण आपली गुणवत्ता सर्वात आधी आपण जाणून घेतली पाहिजे. तर मी पण असंच कमी लेखायचो की नाही ठीक आहे, आधी कधीतरी. हा एक प्रवास आहे आपला जीवनातला, आयुष्याचा. तर त्या प्रवाहातून जात असताना मला असं वाटतं की आपण आपली गुणवत्ता आधी ओळखून घ्यायला, म्हणजे दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा. मुद्दा गंमत सांगतो तुम्हाला काय ते. किंग लिअर नाटक केलं होतं, त्याच्यामध्ये किंग लिअर शेक्सपियरचं नाटक. बरं. शेक्सपियरने लिहिलेली कविता आहे, त्याचं करंदीकरांनी फार अप्रतिम भाषांतर केलेलं आहे. तर ती कविता कशी काय माहितीये का? ती दिसते त्याहून अधिक असावे, कळते त्याहून कमी भकावे, मिळते त्याहून कमीच द्यावे, दौड न करता संथ चालावे. म्हणजे दिसते त्याहून अधिक असावे, तुम्ही जे कोणी असाल त्याच्यापेक्षा थोडेसे दिसला तरी चालतं. दिसते त्याहून मुळात आधी अधिक असावं. आज उलट आहे सगळं. आज सगळं शॉप. असं काहीच नाहीये, दिसायला सगळं हे आहे. बरोबर. तर दिसते त्याहून अधिक असावे, कळते त्याहून कमी भकावे. गुड आणि मोठा अर्थ त्याचा आहे. कळते त्याहून कमी भकावे. जेवढं तुमच्याकडे आहे त्याच्या मोजकं बोला. आता आपण येऊ मूळ विषयाकडं. कला तर आहेच,
त्यामध्ये तुमचं दिसणंही आहे, प्रेझेंटेशन खूप मोठं आहे, मेकअप पण आहे, तुमची मेकअप रूम पण असते नाटकांमध्ये. एकंदरीत तुमचं प्रेझेंटेशनचं स्वतःच हा स्किन हेअर असतं. तर म्हणजे सिनेमा जेव्हा तुम्हाला म्हणजे जेव्हा रोल करायचा असतो वगैरे त्याच्यामध्ये मग ते होतच. मग त्यामुळे माझं काय होतं, मी रोजच्या जगण्यात कसा असतो काय वगैरे त्याचे फार माझे फोटो चांगले येत नाहीत असा एक माझा एक समज आहेच. पण जेव्हा मी कुठल्या तरी कामात आहे ना, कॅरेक्टरचे फोटो फार अप्रतिम येतात. कारण मी कुठल्या तरी भूमिकेत असतो, तर कॅरेक्टर मध्ये जेव्हा असतो तेव्हा फोटो चांगले येतात. कारण तेव्हा प्रॉपर मेकअप असतो किंवा हेअरस्टाईल असते, कॉस्ट्युम्स असतात वेगवेगळे. आणि त्या बाबतीत मी थोडासा ब्लेस्ड आहे. म्हणजे काय की भूमिकेवर हुकूम, केस, कपडे, गेटअप आणि हे वगैरे माझा चेहरा जास्त मला व्हेरिएशन्स करता आलेली आहेत. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिसणं, त्याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग दिसण्यामध्ये काय वेगवेगळं दिसण्यामध्ये. तुम्ही चेहरा काय तर काय वाकडा तिकडा आणि वगैरे नाक मोठं केले, बारीक केले, डोळे अचानक हे केले, भोवया जरा मी वेगळ्या करून देत, असं काही स्कोप नाही ना. बदल घडण्यासारखं, चेहऱ्यावर बदल दाखवण्यासारखी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे दाढी आणि मिशा आणि केस. बरं, मिशानं जो मर्यादा मी काय काढीन किंवा आणि पिळी देईन किंवा काय वगैरे, केसामुळे तुमचा लुक बदलतो. आणि एकदा जर तुमचे काय शाळा, कॉलेज, करिअर, शिक्षण आणि ह्याच्यामध्ये सर्व लोकांना वाटत होतं गॉन केस आहे, पण पुढे पुढे थोडस काहीतरी करून दाखवल्यामुळे, नाव वगैरे झाल्यामुळे लोकांना लक्षात आलं की नाही इसमें तो कुछ है. पण ऍक्च्युली वस्तुस्थिती तोपर्यंत केस आर गॉन केस. ती गॉन केस अशी जेव्हा व्हायला लागली तेव्हा त्याच्यावर तुमच्या लुकवर म्हणजे नॅचरली लुकवर मर्यादा येतात. मग काय होतं, मग तो विग वापरा आणि मग कॅमेऱ्यासाठी ते विग वापरा वेगळे, तर ते झंझटच असतात सगळे. किती नाही म्हणजे तिथे खोटं ते खोटं दिसतं. आता आजकाल आहे उत्तम साठी अप्रतिम विग्स वापरतात. मग तर त्यासाठी तुम्ही कम्प्लिटली अमरीश पुरींसारखं किंवा अनुपम खेर यांच्यासारखा वैयक्तिक आयुष्य सुद्धा तो गोटा करा आणि रोलसाठी हवं ते विग वापरा वगैरे. पण एरवीच्या ह्याच्यामध्ये जे नॅचरली काम करताना ना स्पिरिट गम वगैरे लागला वगैरे, त्यांना फार ती सवय करून घेणं गोष्ट वेगळी आहे. पण आता स्पिरिट गम मिशा लावलेले आहे तर हसायला तुम्ही सहज अशा मिशेल पिढी द्या, असं लावलेली मिशेल काय कोण करू शकेल. असं सहज बोलता होता डोक्यावर हात फिरवला असं नाही तुम्हाला काय त्या वीकवर करतायत. केस बघितला त्या आहे का नाही, मग त्यासाठी माणूस पाहिजे, मग तो लक्ष देणार, मेंटेन करणार, झंझट काय कमी झाला. आणि रोजच्या जगण्यामध्ये सुद्धा आज मी थोडस असं करतो आणि तसं करतो. अरे केसच नाही तर काय करणार आहेस तू. नाही भयंकर मेजर घोडा. आणि मुख्य म्हणजे काय, छोटास गंमत सांगतो तुम्हाला. आपली झाली ट्रीटमेंट, ही मस्त केश संभार माझा व्यवस्थित सगळा झाला आणि मी एका ऑडिशनला गेलो. ऑडिशन सगळी झाल्यानंतर मी त्याला विचारलं की हिंदीचा प्रोजेक्ट होता. मी त्याला म्हटलं काय हे कॅरेक्टर काय व्हायचं तुम्ही इमॅजिन केलंय, क्या उम्र होगी. तो म्हणाले सर आपकी जो उम्र है वो वैसे ही चाहिए, 40-42 40-42 साल का चाहिए मला. मला इतका आनंद झाला की यस 40-42 सभी त्याला वाटलोय आणि हे वगैरे. तर मला असं आलं की त्याच्यानंतर जो तुमचा हे असतो इंट्रो असतो त्याच्यामध्ये तुमचं वय बी सांगायला लागतं. मग मला पंचायत आली की अरे माझ्याच वयाचं पात्र आहे 40-42 आणि मी माझ्या इंट्रो मध्ये माझं आता वय सांगू की नको. आयुष्यात पहिल्यांदा मी थाप मारली रोज वगैरे म्हणून. पण तेच आपलं यश. हेच यश. आणि त्यानं फरक पडतो खूप. खरं मला गमतीची गोष्ट काय माहितीये का, ऍक्च्युली ना तो सबकॉन्शियस लेवलवर आहे. लोकांचं लक्ष असतं पण ते असं बघत नाहीत. बघू असं बघत नाहीत. ते एक जस्ट तुम्ही दागिना घातला असेल तर तो वेगळा दिसतो. तुम्हाला काय बाबा म्हणजे फार जर दाढी वाढवली तर दाढी का वाढवलीस बाबा, मिशी कापलीस तर का कापलीस बाबा हे वगैरे. पण केसांचं काय आहे असं एकदम पटकन नोटीस नाही होत. पण ट्रीटमेंट झाल्यानंतर जेव्हा प्रॉपर मस्त हे झाल्यानंतर सगळं
फ्रेश दिसतोस, काहीतरी केलंयस तू. तर एकालाही हे सांगता आलं नाही की अरे मी माझ्या उत्तम भांगणीपण उत्तम केसांवर आलेलो आहे. पटकन लोकांना हे लक्षातच येतं. आता अगदी जवळचे मित्र जे नेहमी भेटणारे सगळे जे असतात त्यांना कळतं की दिखा काय किया ये, अरे कसं हे कधी केलंस आणि काय वगैरे. पण इन जनरल खूप दिवसानंतर भेटलेली का म्हणतो अरे एकदम फ्रेश यंग दिसतोयस एकदम. कुठल्याही व्यक्तीला तू यंग दिसतोयस ह्या वाक्यापेक्षा काय अपेक्षा असते मला सांगा. खरंय. आपल्या पुरुषांमध्ये खरा दागिना आपलं शरीर सौष्ठव, केस आणि त्वचा. केस आणि त्वचा, हेल्थ म्हणजे सगळ्यात पहिले आपण स्वास्थ्य असणं. हे निश्चितच आपण स्वास्थ्य असलं तरच केसांबद्दल आणि आरोग्यम धन संपदा. तुमचं आरोग्य हेच तुमचं धन आहे, हीच तुमची संपदा आहे. खरंय खरंय. आणि आमच्या फील्डमध्ये चांगले त्वचा, चांगले केस आणि त्वचा हे तुमचा दागिना आहे. दागिना आहे, दागिना आहे. हो, तो मेंटेन करायला लागतो. त्या गोष्टीवर तुमचं त्या गोष्टीवर प्रेम पण पाहिजे. तुम्ही निष्काळजीपणा नकोय. तुमचं नुकसान करतो निष्काळ, तो तसंच सगळीकडेच करतो. चला आता आपण असंच आमच्या तावडीत लवकर लवकर सापडत जा. आपली GFC PRP तयार झालेली. अरे वा. आपण आता ती ज्या क्षणाची मी वाट बघतोय की ज्या भीतीच्या मी एका त्या टनेल मध्ये आता जायचं आहे की ज्याचं मला सारख्याच लक 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 लक. आता मी ती PRP करून घेऊयात. PRP करू आणि येस पुढच्या वेळेला ना मी वेगळा लुक करून येतो. नक्कीच. आता बघतोच आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या नाटकांमध्ये, वेगवेगळ्या थिएटरमध्ये, मूव्हीज मध्ये. आता तुमचा तो पाणीपुरी आपण बघितला, तो खूप म्हणजे त्यात तो ट्रान्सप्लांटच्या आधीचा त्यात तुमचा तो त्यात फायबर प्रूफ तुमच्याकडे प्रूफ ठेवलेला आहे. हा की ट्रान्सप्लांटच्या आधीचा, त्यामुळे व्यवस्थित माझा जो ईद का चांद जो मी वागवून आहे. आणि आता बघितलं तुला म्हणतात अरे आता पौर्णिमेचा चांद, आता पूर्णपणे. चला. नाही, तो पौर्णिमेचा होता लख दिसणारा, आता अमावस्या आहे. ओके, आता झाकलं गेलं. अमावस्याचं चंद्र घेऊन फिरणं किती भारी आहे हे. तर आता त्या अर्थाने मी म्हणू शकतो की आता मला कोणी इतक्या सहजासहजी गॉन केस म्हणू शकणार नाहीये.